सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। तुम्ही अशा एका वळणावर उभा आहात की तुम्हाला निर्णय घेणे फार गरजेचे आहे। आता निर्णय का घ्यायचा याचं कारण आहे की 12वी झाल्यानंतर जे काही करिअर निवडाल ते तुमचं आयुष्यभराचं करिअर राहणार आहे बाळा, म्हणजे लक्षात ठेवा। बरेच वेळ आपल्याला होतं हा मुलगा हा म्हटला म्हणून मी हा कोर्स केला किंवा एखादा ट्रेंड स्थापन झाला म्हणून मी हा कोर्स केला। या सर्वांपेक्षा तुमचं स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करा। तुम्ही कशात उत्कृष्ट आहे पहिले पहा, त्याच्यानंतर निर्णय घ्या। ही सीडी जी आम्ही तयार केलेली आहे हे त्याचाच एक प्रयोजन आहे। या सीडीमध्ये अनेक क्षेत्रांची अनेक मान्यवरांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की या डॉक्टर दीपक शिकारपूर आहेत, त्यांनी IT क्षेत्रातल्या संधी ज्या आहेत याच्यावर परिपूर्ण असं संभाषण केलेलं आहे। त्यात त्यांनी प्रत्येक फील्ड कॉम्प्युटरची त्यात इन्क्लूड केलेली आहे। श्री विवेक वेलणकर आहेत, यांचे लेख तुम्ही वर्तमानपत्रात नक्कीच वाचले असतील किंवा त्यांची पुस्तकेही काही वाचली असतील। हे तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल परिपूर्ण अशी माहिती देणार आहे। दुसरे लेखक आहेत प्राध्यापक सुभाष शहाणे, यांचीही तुम्ही वर्तमानपत्रात निश्चितपणे आर्टिकल्स वाचले असतील। हे तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षाबद्दल सगळी माहिती देणार आहेत। मग त्यात बँकिंग परीक्षा असतील, रेल्वे परीक्षा असतील, पोलीस भरती असतील, अशा अनन्य साधारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतील, ह्या संपूर्ण माहिती प्राध्यापक सुभाष शहाणे यांनी सविस्तर आणि थोडक्यात या सीडीमध्ये मांडलेली आहे। यात कर्नल ब्राह्मणकर यांनी संरक्षण क्षेत्रातील संधी कुठल्या असतात, कोण करायला कुठे एलिजिबल असतात, पात्रता काय असावी लागते याचीही माहिती या सीडीमध्ये दिलेली आहे। आणि ह्या सीडीमध्येच मीही सांगू इच्छितो की जेटकिंग शिवाजीनगर या सेंटर ऑफ एक्सलन्स असा हा किताब मिळवणारी एकच संस्था आहे संपूर्ण जेटकिंग फॅमिलीमध्ये। त्यांनीही हार्डवेअर नेटवर्किंग क्षेत्राची पूर्णपणे तुम्हाला या माहिती या सीडीच्या माध्यमातून दिलेली आहे। याचा निश्चितपणे उपयोग करून घ्या। आता क्षेत्र निवडताना माझा एक सिंपल असा सल्ला तुम्हाला असेल की कुठलं क्षेत्र आता सर्वात ग्रोईंग आहे। आज भारताचा इतिहास आपण पाहिलात तर IT एक क्षेत्र असं आहे जे फार वेगानं वाढतंय आणि ज्यात अनन्यसाधारण अशा नोकऱ्या उपलब्ध आहेत। आज नाही म्हटलं तरी 2013-14 करता नॅस्कॉमनी 2.5 लाख नोकऱ्यांची उपलब्धता लागेल असं सांगितलेलं आहे। मग हे सर्व कौशल्य प्राप्त इंजिनियर्स कसे तयार होणार? ते ट्रॅडिशनल एज्युकेशन घेत असताना आपण निश्चितपणे हे कौशल्य प्राप्त केलेलं आहे। आज मला एक तरी सांगा, असा एक मुलगा आहे का ज्याकडे मोबाईल नंबर नाही आहे किंवा ईमेल ID नाही आहे, यातलं काहीच नाही आहे। काही ना काहीतरी तुमच्याजवळ निश्चितपणे असतं। त्यामुळे IT हे घराघरात शिरलेलं आहे। त्यामुळे त्या क्षेत्रापासून तुम्ही वंचित होऊ नका। निश्चितपणे त्या क्षेत्रात तुम्हाला यावंच लागेल। तुम्ही आता या सीडीमध्ये नक्की पाहाल अनेक क्षेत्र आहेत, पण प्रत्येक क्षेत्रात IT हे लागणार आहे। IT हे त्या कंपनीचं बऱ्याच प्रमाणात सेव्हिंग करतं। त्या प्रत्येक इंडस्ट्री ITचे टूल्स हे वापरतातच। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने या क्षेत्रात येणं गरजेचं आहे। आता नंतर प्रश्न राहतो मी काय करावं? तर हार्डवेअर नेटवर्किंग क्षेत्र हे असं आहे की कितीही रिसेशन आलं, कितीही स्लोडाऊन आलं तरी ऑफिसेसही चालू राहतात। त्यामुळे त्याचं बॅकबोन जे असतं ते नेटवर्कवर असतं। मग रेल्वे रिझर्वेशन असेल, तुम्ही शॉपिंग मॉल्समध्ये जाल, तुम्ही बँकिंग क्षेत्रात जाल, कुठेही गेलात तरी नेटवर्किंग हे क्षेत्र निश्चितपणे आहे। त्यामुळे ह्या क्षेत्रात तुम्ही यायला काहीच हरकत नाही। लक्षात ठेवा, तुमचा एक अचूक निर्णय तुमचं करिअर घडवणार आहे। मला अभिमानानं सांगावंसं वाटतं जेटकिंग शिवाजीनगर JM रोड यांनी सक्सेसफुली 15 वर्ष कंप्लीट केलेली आहेत। आणि मित्रांनो, 638 कंपन्यांमध्ये ह्या इन्स्टिट्यूटमधनं जेवढे स्टुडंट बाहेर पडलेले आहेत ते ॲक्टिव्हली काम करत आहेत। पुण्यात प्रत्येक कंपनीत तुम्ही गेलात तर जेटकिंग शिवाजीनगरचा मुलगा तुम्हाला निश्चितपणे भेटणार आहे। आणि खरंच आहे की या सेंटरला सेंटर ऑफ एक्सलन्स हा मोठा किताब मिळालेला आहे। पूर्ण 140 जेटकिंगच्या सेंटर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया, त्या फक्त या एकाच संस्थेला हा किताब मिळालेला आहे। गेले कित्येक वर्ष प्लॅटिनम हा स्टेटस त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे। त्यामुळे आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर आलात ते आमच्या संस्थेमध्ये तर तुम्हाला दिसेल 15 स्टेट ऑफ आर्ट लॅब्स आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा फॅकल्टीज आहेत, सगळ्या एक्सपिरियन्स्ड आहेत, सर्टिफाईड आहेत। आमच्याकडे स्वतःकडे प्रोमॅट्रिक सेंटर्स आहेत, पियर्सन व्ह्यू सेंटर्स आहेत। त्यामुळे सिस्कोच्या एक्झाम, रेड हॅटच्या एक्झाम्स, मायक्रोसॉफ्टच्या एक्झाम्स या सेंटरमध्येच घेतले जातात। तुम्हाला इथे शिक्षण घेतल्यानंतर या एक्झाम देण्याकरता बाहेर कुठं जावं लागत नाही। तर मला निश्चितपणे वाटतं जर हार्डवेअर नेटवर्किंग हा जर तुमचा निर्णय असेल तर निश्चितपणे या संस्थेला तुम्हाला भेट द्यावीच लागेल आणि तुमचं उज्ज्वल करिअर घडवण्याला आम्ही वचनबद्ध आहोत। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनोही
मार्क्सची काळजी करू नका. किती मार्क असून दे, जेटकिंग शिवाजीनगर हे निश्चित तुम्हाला सोल्युशन द्यायला कटिबद्ध आहे. माझ्या आणि जेटकिंग शिवाजीनगरतर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेटकिंग शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेटकिंग शिवाजीनगर.